करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। मोहोळ येथील लोकनेते पॅलेस येथील बंद खोल्यामध्ये जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शुभम कुमार यांनी त्यांच्या सहकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मंगळवारी धाड टाकली। या पॅलेसच्या छताखाली 38 जुगारी आढळले। त्यांच्या ताब्यातून 2,23,900 रुपयांची रोकड, लाखोंच्या किमतीची चारचाकी वाहने आणि जवळपास 30हून अधिक महागड्या किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले। या प्रकरणी बुधवारी पहाटेपूर्वी मोहोळ पोलीस ठाण्यात 38 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 4(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या धाडीत गोलाकार बसून 52 पत्त्यांच्या पानांवर तिरट नावाचा जुगार खेळत असताना 22 जण पोलिसांच्या हाती लागले। दुसऱ्या मजल्यावर झाडाझडतीत 16 जण तिरट खेळताना मिळून आले। त्यांच्या ताब्यातून 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा एकूण 2,23,900 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। या कारवाईत महिंद्रा कार जीप, मारुती सुझुकी बलेनो कार, महिंद्रा कंपनीची XUV कार, फोक्सवॅगन कंपनीची विटो कार आणि मारुती सुझुकी कंपनीच्या 2 स्विफ्ट डिझायर कार अशा कंपनीची महागडी वाहने जप्त करण्यात आली आहेत। या छाप्यात ॲपल, सॅमसंग आणि विवो अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे 30हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। यामध्ये मोहोळ येथील रियाज बासू मुजावर, सोलापूर येथील विनायक नीलकंठ तागभाते, गुजरात राज्यातील फारुख शेख याकूब, मोहोळ येथील मितिन सारंग गुंड, रत्नागिरी येथील ओंकार विजय चव्हाण, उत्तर सोलापुरातील राजू लक्ष्मण भांगे, दक्षिण कसबा सोलापुरातील महादेव गोंडोबा पवार, सोलापूर येथील मनोज नेताजी सलगर, स्वप्नील प्रवीण कोठा, रोनक नवनीत मर्दा, हर्षल राजेंद्र सारडा, कृष्णा अर्जुन काळे, धाडप्पा प्रकाश भद्रे, तर सांगोला येथील अनिल किसन चव्हाण, चिपळूण येथील अब्रार करीम फकीर, मोहोळ येथील लखन जगदीश कोळी आणि सोमनाथ दादासाहेब मोरे, पंढरपूर येथील महादेव मुरलीधर दगडे, मोहोळ येथील राम बलभीम कदम, अकलूज येथील कृष्णा कल्याण राऊत, बीड जिल्ह्यातील विलास धर्मराज कडेकर, माढा येथील सुशील कैलास लंगोटे अशी आरोपींची नावे आहेत।